शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता स्वराज्याचा. अरे शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता स्वराज्याचा. शत्रूंना नतमस्तक होईल असा पुत्र होता माझ्या शुभांचा, असा पुत्र होता माझ्या शुभांचा. कोंढाण्यासाठी तानाजी गेला, कोंढाण्यासाठी तानाजी गेला, गोडखिंडीसमोर बाजी आला. कोंढाण्यासाठी तानाजी गेला, गोडखिंडीसमोर बाजी आला. महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला. महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराजे, शंभूराजे. यावरून तुम्हाला माझा विषय नक्कीच समजला असेल. मी स्वरा शेटे, मी आता 4थीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान माळा नांदुरी. तुम्हाला आजकाल असे म्हणतात की जिथे मस्तक टेकावं अशा नमस्कारच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्यात. पंजाचं नाव ऐकताच मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. त्या राजमाते जाऊ 33 कोटी देवांची कोटीमध्ये मंदिर असतील, पण माझ्या राजाचं असं एकही मंदिर नाही. तरी कोटीवधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात. हे संभा मर सकता है लेकिन बेईमान नहीं हो सकता. अरे हे संभा मर सकता है लेकिन बेईमान नहीं हो सकता. छत्रपती संभाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. स्वराज्य रक्षक तू शिवपुत्र संभाजी शंभूराजा. स्वराज्य रक्षक तू शिवपुत्र शंभूराजा. राहाजी तजिद्द तुझी पाहुणी. थरथरला औरंगजेब राजा. वाघाच्या जबड्यात हात घालून मोजितो दात तो शंभूराजा. अरे वाघाच्या जबड्यात हात घालून मोजितो दात तो शंभूराजा. रुद्राचा अवतार म्हणजे शंभूराजा. जाऊचे स्वप्न म्हणजे शंभूराजा. सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभूराजा. अरे सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभूराजा. मराठ्यांचे उसळलेले रक्त म्हणजे शंभूराजा. इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधी घडू शकत नाही. आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधीच विसरू शकत नाही. हा एक असाच इतिहास आहे. एक गोष्ट अशी आहे की राजा शंभू तुमच्या आमच्या काळजात अजूनही जिवंत आहे. याची जी साक्ष आजूबाजूला जी सह्याद्रीची वाढली ना ती उगतच नाही. कारण या सह्याद्रीच्या पायथ्याशी कित्येक जणांनी स्वतःला गाडून घेतले आहे. आणि सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेले ते फक्त शिवराय आणि शंभूराजे. संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 साली पुरंदर येथे झाला. तोफांचा कडकडाट झाला, असं चौकडे माजले, सारे आसमानात आनंद पसरले आणि भगवा अभिमानाने भडकू लागला. आणि सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात एकाच चाळ गुंजली. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शंभू जन्मला, अरे माझा शंभू राजा जन्मला. अरे शेर का भी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, और बिकने वाले टिकते नहीं हमारे छत्रपति संभाजी महाराज के दरबार में. कधी जगाचा इतिहास मागे वळून पहा. तुम्ही कधीही जगाच्या इतिहासाकडे मागे वळून पहा. कित्येक राजे झाले, महाराजे झाले, बादशाह झाले, तरी याच्यामध्ये एक गोष्ट अजून समांतर होती. ज्या राजाकडे भौतिक सामर्थ्य जास्त होतं त्या राजाकडे शारीरिक सामर्थ्य कमी होतं. पण ज्या राजाकडे भौतिक सामर्थ्य जास्त होतं त्या राजाकडे शारीरिक सामर्थ्य कमी होतं. आणि ज्या राजाकडे शारीरिक सामर्थ्य जास्त होतं त्या राजाकडे भौतिक सामर्थ्य कमी होतं. पण या मध्ये एक गोष्ट समांतर होती. पण यांच्याकडे शारीरिक सामर्थ्य होतं, पण त्याच्या कित्येक पटीनेही भौतिक सामर्थ्यही होतं. आणि त्या राजाचं नाव म्हणजे शिवपुत्र संभाजी महाराज. होय. सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलेला छावा नेमकी शंभूराजे नेमके कसं असेल ते शौर्य, कसं असेल ते धैर्य, कसं असेल ते धाडस, कसं असेल तो पराक्रम, कसं असेल तो अभिमान, कसं असेल तो स्वाभिमान, कसे असले नेतृत्व, कसे असतील माझे शंभूराजे. सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मार्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्दन. ही छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण. छत्रपती संभाजी महाराजांनंतर गादीवर बसले स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज. आणि संभाजी महाराजांना संपविण्यास आला औरंगजेब बादशाह 6 लाखाची फौज घेऊन. अरे संपविण्यास आला शिवाचे स्वराज्य औरंगजेब. शिवाचे स्वराज्य औरंगजेब आला. सांग संभाजी कशी देणार तू टक्कर या वादळाला. अरे 63 वर्षाचा तो दिल्लीचा बादशाह आणि 23 वर्षांचा हा कोवळा शंभू पहा. 3 लाख घोडेस्वार 2 लाख पायदळ, 3 लाख घोडेस्वार 2 लाख पायदळ. पायदळीत तुडविणे आले महाराष्ट्र सबळ. 1 लाख सेवक
आले कणा मराठी मातीचा, विकत घेण्यासाठी आले कणा मराठा मातीचा. 3000 हत्ती 5000 उंट, 3000 हत्ती 5000 उंट, आणि 400 घेऊन तोफा, 40 नातू 22 ते सरदार, अमीर मनाचा मेळावा भरदार, अमीर मनाचा मेळावा भरदार. अरे पाहून हा भव्य देह, अरे पाहून हा भव्य देह दडपून जाई छाती, अरे पाहून हा भव्य देह दडपून जाई छाती. भल्या भल्यांनी औरंग्याशी पत्कारली शरणागती, भल्या भल्यांनी औरंग्याशी पत्कारली शरणागती. अरे कुठे हा वनवा, कुठे शुभाचा दिवा, अरे कुठे हा वनवा, कुठे शुभाचा दिवा. कसा एका झुळकीत विजून जाई, येत मोगली हवा, येत मोगली हवा, येत मोगली हवा. 6 महिन्यात जिंकून घेईल बाळ शुभांची गादी, अरे 6 महिन्यात जिंकून घेईल बाळ शुभाची गादी. अरे बरबाद होतील जे लागतील मोगलांच्या नादी, अरे बरबाद होतील जे लागतील मोगलांच्या नादी. 6 महिन्यात शुभाचे राजे जिंकून घ्यायचे, संभाजींना मारून टाकायचे, आणि दक्षिण दिग्विजय जिंकायचा, महाराष्ट्र जिंकायचा, आणि दिल्लीला परत जायचे असे औरंगजेबाने ठरवले. आणि पहिला किल्ला जिंकायचा तो म्हणजे रामशेत, पहिला किल्ला जिंकायचा तो म्हणजे रामशेत. रामशेत हा साध्या टेकडीवरचा किल्ला होता. औरंगजेब 7.5 वर्ष लढत राहिला तरी तो किल्ला जिंकू शकला नाही. औरंगजेबच्या बापाला सुद्धा तो किल्ला जिंकता आला नसता. कारण या औरंगजेब सतत लढत राहिला, आणि आमचे मर्दमावळे किल्ला लढवत होते, आणि या शुभाचा स्वराज्य वाचवण्यासाठी मृत्यूलाही मात द्यायचा होता. त्या कावा निधड्या छातीचा असा एकमेव छावा. महाराज क्षत्रिय कुलवतन, महातेजस्वी, महापराक्रमी, बुद्धिनिष्ठ, चारित्र्य संपन्न, शास्त्रवीर, मुघल संहारक, रमवर्द विद्यवान, शिवपुत्र, स्वराज्य रक्षक, श्री 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 छत्रपती